आपण सध्या ही छत्रपती संभाजीनगरातली दृश्य पाहतोय। तिरंगा रॅलीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह मंत्री गिरीश महाजन, उपसभापती राम कदम यासह महत्त्वाचे भाजपचे नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही गर्दी आपण पाहू शकतोय। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं खरं तर हे सगळे लोक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाच्या हातात तिरंगा दिसतोय। याआधी मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता छत्रपती संभाजीनगरात या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्याची ही थेट दृश्य त्या ठिकाणची पाहताय। या तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट्स? नितीश मोहिने, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आणि भव्य तिरंगा यात्रेचे या ठिकाणी निघाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार, आमदार या रॅलीत आपल्याला पाहायला मिळतात। अगदी काही वेळापासून या तिरंगा यात्रेला सुरुवात झाली। त्यावेळी विद्यार्थी असतील, महाविद्यार्थी असतील, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाले। प्रत्येकाच्या हातात आपल्याला तिरंगा ध्वज पाहायला मिळतो। राष्ट्रभक्तीपर गाणे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले। 2 तासाचा गजर या ठिकाणी ऐकायला मिळतो आणि सगळा भारत मातेचा जयघोष हे सगळे नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करताना पाहायला मिळतात। जवळपास संभाजीपेठ ते क्रांती चौक हे 2 किलोमीटरचं अंतर आहे। मात्र असं असताना मुख्यमंत्री स्वतः हे रॅलीत जे आहे ते पायी चालताना आपल्याला पाहायला मिळतात। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा जे आहे ते सगळे नागरिक या ठिकाणी करतात। अगदी उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मुख्यमंत्री सुद्धा या तिरंगा यात्रेत सहभागी झाले। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे सगळे लोक जे आहेत, भाजपचे कार्यकर्ते असतील, या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इथे उपस्थिती आहेत आणि यासह मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती आणि आज छत्रपती संभाजीनगरात उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि त्याच्या आधी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या रॅलीवर खरं तर विरोधकांनी टीका केलेली होती। काल अंबादास दानवेंनी यावर टीका केलेली होती। 10वीच्या मुलांना या रॅलीसाठी बोलवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता सध्याची ही दृश्य जर आपण बघितली तर मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्त्यांची, नागरिकांची गर्दी दिसते। या रॅलीमध्ये हातात सगळ्यांच्या तिरंगा आहे आणि हे सगळे लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कशा प्रकारचं आयोजन या रॅलीचं आज करण्यात आलेलं आहे? निश्चितच गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या वतीने या रॅलीची तयारी करण्यात आली होती आणि आता या रॅलीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीत चालताना पाहायला मिळतात, सोबत इतर मंत्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या अनुषंगाने पोलिसांनी सुद्धा विशेष खबरदारी घेतली। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। अगदी प्रत्येक नागरिकाच्या हातात आपल्याला तिरंगे ध्वज पाहायला मिळतात आणि देशप्रेमाचं वातावरण या रॅलीच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं तयार करण्यात आलंय। आता आपण कुठल्याप्रमाणे अंबादास दानवे सुद्धा या रॅलीवर काल टीका केली होती। मात्र यावर सुद्धा मंत्री शाळकरी छोटे मुलं आम्ही या रॅलीत सहभाग करून घेत नाही असं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं। आज त्याच पद्धतीने आपण बघतोय या ठिकाणी ही सगळी रॅली आता सुरू झाली आणि एक उत्साहाचं वातावरण या रॅलीत पाहायला मिळतं। मुख्यमंत्री स्वतः पायी चालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तिरंगा रॅली ही आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, यासह उपसभापती राम शिंदे, विखे पाटील आणि सगळे भाजपचे महत्त्वाचे नेते, रावसाहेब दानवे सुद्धा आहेत या रॅलीमध्ये सहभागी। आणि दुसरीकडे आपण ही ड्रोन दृश्य सध्या पाहत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी ही रॅली जाणार आहे आणि त्या भागांमध्ये अशा प्रकारे हे लोक जमलेले दिसत आहेत। एकूणच हे ऐक्याचं दर्शन यातनं घडेल असं या
नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं. पंकजा मुंडे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांआधी मुंबईमध्ये अशा प्रकारे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता छत्रपती संभाजीनगरात आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जंतर मंतरवर एक आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर अभिजित दिपके हे चर्चेत आले. अभिजित दिपकेंच्या आंदोलनानंतर मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे ठाकरे बंधूंकडून खरं तर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं अशा प्रकारे या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि आता छत्रपती संभाजीनगरात आपण पाहतोय मोठ्या संख्येनं लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि हातात तिरंगा घेऊन हे सगळे आता निघालेले आहेत. उपसभापती राम शिंदे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यासह गिरीश महाजन, विखे पाटील, रावसाहेब दानवे, इतर महत्त्वाचे नेते या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. ठिकठिकाणी ज्या ठिकाणी खरं तर ही रॅली जाणार आहे त्या ठिकाणी स्वागत लोकांकडून करण्यात आलेलं आहे. त्या परिसरामध्ये अशा प्रकारे हातात हे झेंडे घेऊन हे लोक उभे आहेत. महत्त्वाचं म्हणजे रॅलीवर कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केलेली होती आणि आता ही गर्दी, हा प्रतिसाद आपण या रॅलीला पाहू शकतोय. मोठ्या प्रमाणात हा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडे. ज्ञानेश्वर, काय सांगाल? हा परिसर जर आपण पाहिला तर पूर्णपणे तिरंग्यानं आणि एकूणच या सगळ्या लोकांनी व्यापून टाकलेला दिसतोय. सध्याची काय परिस्थिती आहे? निश्चित आपण जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर मुख्य बाजारपेठ आहे. पैठणगड गुलमंडी परिसरात आता रॅली पोहोचली आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे या रॅली परिसर आपल्याला पाहायला मिळतो. याची दुसरी बाजू बघितलं तर यंदा जे आहे ते महानगरपालिका सुद्धा भाजपाच्या ताकद आहे, जिल्हा परिषद सुद्धा भाजपाच्या ताकद आहे. त्यामुळे जे आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात सुद्धा भाजपाची ताकद वाढली आणि या रॅलीच्या माध्यमातून जे कुठतरी भाजपाची शक्तीप्रदर्शन सुद्धा म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं अमर दानवे यांनी टीका केली होती त्याचबरोबर आज अभिजित दिपके यांनी सुद्धा टीका केली होती की मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी करण्यात आली. मात्र असं असलं तरी ही टीका केवळ टीकाच राहतील काय असं या रॅलीच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि हा मोठा परिसर जे आहे ते या रॅलीला मिळालं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरात ही रॅली आली. खरं तर हा शहरातील मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे. असं असताना ही सगळी बाजारपेठ जी आहे ते या नागरिकांनी फुलून गेली. त्या महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, नागरिक असतील. अगदी ज्ञानेश्वर, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत. आपण या ठिकाणी ही दोन दृश्य सध्या पाहतोय. मोठी ही गर्दी झालेली आहे. दुसरीकडे आता पुण्यामधली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं हे आंदोलन सध्या केलं जात आहे. तर हातात पोस्टर्स घेत या ठिकाणी सरकारचा निषेध केला जातोय. तर दुसरीकडे आपण भाजपची ही तिरंगा रॅली पाहतोय. तर आपण पाहतोय दलितांचा अपमान सहन करणार नाही अशा प्रकारे हे हातात पोस्टर्स घेत त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. तर एका कार्यक्रमामध्ये मल्लिकार्जुन खरगेंचा अपमान केल्याचा या ठिकाणी दावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे तीव्र पडसाद काँग्रेसकडून आता याचे उमटताना पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात भाजपनं ही तिरंगा रॅली काढलेली आहे. एकूणच या घडामोडींना सध्या वेग आल्याचं दिसतंय. तर या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विखे पाटील, रावसाहेब दानवे यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत. मात्र मोठा बंदोबस्त सुद्धा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेला आहे. दरम्यान या रॅली संदर्भात आपण अधिक संवाद साधूयात. या रॅली संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. नवनाथ बन, जे आपण पाहतोय इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरात ही तिरंगा रॅली काढली जाते, नेमका काय उद्देश आहे या रॅलीचा? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हर घर तिरंगा अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभर राबवलं जातंय. महाराष्ट्रामध्ये देखील दरवर्षी हे तिरंगा अभियान राबवलं जातं
गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये अशाच पद्धतीची तिरंगा रॅली अभियान राबवलं गेलं, पुण्यामध्ये तिरंगा रॅली झाली आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येते। दरवर्षी 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध शहरांमध्ये अशा पद्धतीचं तिरंगा अभियान राबवलं जातं। याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। आपण बघा, पुण्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला, मुंबईमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये तर न भूतो असा अभूतपूर्व असा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय। मोठ्या प्रमाणात नागरिक या तिरंगा अभियानामध्ये सहभागी झालेत। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत हे नागरिक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या रॅलीमध्ये सहभागी झालेत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेत आणि हे स्वातंत्र्य संग्रामाने मिळाले, हे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानाने मिळाले। या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला, अनेक हुतात्म्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली, तेव्हा कुठं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आणि खास करून मराठवाड्यामध्ये तर निजामांची राजवट होती आणि निजामांच्या राजवटीच्या विरोधात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला। त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं, हैदराबाद मुक्ती संग्राम झाला। तर अशा संग्रामाचा इतिहास असलेला हा मराठवाडा आहे। छत्रपती संभाजीनगर हे कधी काळी एक क्रांतीचं केंद्र होतं। अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर निजामांच्या राजवटीपासून मुक्त होऊन आपला मराठवाडा स्वतंत्र झाला होता आणि इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त होऊन देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। आणि ही क्रांतीची मशाल, ही देशभक्ताची ज्योत प्रत्येक नागरिकांमध्ये जागृत राहावी। हे स्वातंत्र्य आपल्याला रणांगणातून मिळालेलं आहे, आहुती देऊन मिळालंय, बलिदान देऊन मिळालंय। याची जाणीव नव्या पिढीला व्हावी, याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी, या दृष्टीनं त्याचा जागर करण्याचा कार्यक्रम दरवर्षी देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केला जातोय। तुम्हाला आठवत असेल तर 2002 पूर्वी आपल्याला सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये नक्कीच धन्यवाद नवनाथ बनजी TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साठी आम्ही वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, हा अहंकार देखील आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी आज दिसत आहे। याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि अस्पृश्यता आम्ही खपवून घेणार नाही। आणि भारतीय जनता पक्ष आपल्या देशामध्ये संविधान गुंडाळून टाकत असताना पुन्हा चतुर्वर्ण आणतोय, हा देखील आजच्या निषेधाची असणारी पार्श्वभूमी आहे। आमचे सर्वोच्च नेते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गेल्यानंतर जो त्या ठिकाणी तथाकथित स्वरूपाचा जो शुद्धीकरणाचा जो उपक्रम झाला, त्यांना ताबडतोबीनं जेलमध्ये टाकावं, भारतीय जनता पक्षाने विविध पदातून त्यांना खारिज करावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कार्यकर्ते असल्याबद्दल अस्पृश्यतेच्या अनुषंगानं आणि सर्व बहुजन नायकाच्या संदर्भातली आपली भूमिका नव्याने एकदा स्पष्ट करावी आणि या सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महाराष्ट्रव्यापी नव्हे तर देशव्यापी मागणी आहे। राज्यभरामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जातं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि जो भारतीय जनता पक्ष आजचा आहे, त्यांचे जनसंघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ही त्यांची सगळी जी वंशावळ आहे ही स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तिरंगा हातात घेत नव्हती, किंबहुना स्वातंत्र्याच्या आंदोलनाला, स्वातंत्र्याला विरोध करत होती। आज इतक्या वर्षानंतर जर ते तिरंगा घेत आहेत तर अब आया उठ पहाड के नीचे असंच मी या निमित्तानं त्यांना म्हणेल। आणि यासोबतच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक लढ्यात सहभागी झाले नाही त्याबद्दल त्यांनी माफी मागावी। 75 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिरंगा झेंडा फडकत नव्हता, त्याबद्दलही त्यांनी माफी मागावी। मात्र त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, ते सरडा आहेत। त्यांनी किती रंग बदलला तरी आता देशातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलंय। गांधी असतील, पटेल असतील, सगळी काँग्रेसची प्रतीक ते हायजॅक करतात, काँग्रेस करते। होणार नाही, काँग्रेस हा प्रतीकांच्या सोबतच नुसता नाही तर काँग्रेस विचारांच्या सोबत आहे आणि विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही। त्यांना कॅप्चर करण्याची त्यांची जुनी सवय आहे, मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 भरलेली आहे। थँक्यू। भारतीय तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली। त्या ठिकाणी भाजपवर त्यांनी टीका केलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पुण्यामध्ये काँग्रेसनं सरकारचा निषेध करत आंदोलन पुकारलंय। जोरदार घोषणाबाजी पुण्यामध्ये सध्या सुरू आहे। तर तिकडे स्वातंत्र्य दिनाच्या
आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीमध्ये लोक सहभागी झालेले आहेत। दरम्यान या रॅलीमध्ये राम शिंदे यासह गिरीश महाजन, पंकजा मुंडे, इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत।